अयोध्येतील राम मंदिरामधील दान चोरीचं प्रकरण ताजं असतानाच आता राज ठाकरे यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देखील दान चोरी झाल्याचा खळबळजनक आरोप केला। सिद्धिविनायक मंदिरामध्ये 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे। त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्रामध्ये आता एक नवा राजकीय वाद उभा राहिला आहे। पाहूयात। सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दानचोरी झाल्याचा राज ठाकरेंचा हा आरोप आहे। शनिवारी मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी प्रसिद्ध मंदिरातून कथित दानपेटीतल्या देणगी चोरीच्या प्रकरणावरून हा खळबळजनक आरोप केला आहे। सिद्धिविनायक मंदिरातून तब्बल 18 कोटींची चोरी झाल्याचा आरोप ठाकरेंनी एका पत्राच्या आधारे केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे त्यांनी हा आरोप केला असून आता मंदिरावरही विश्वास ठेवायचा का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत। जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो। हे असल्या चोऱ्या होत आहेत, ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। राज ठाकरेंच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे तत्काळ सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टही स्पष्टीकरण द्यायला समोर आलं। सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी तत्काळ राज ठाकरेंचे आरोप फेटाळले। राज ठाकरेंनी दाखवलेल्या पत्रात चौकशीची मागणी केली गेली, मात्र त्यामध्ये चोरीचा उल्लेख नसल्याचं स्पष्टीकरण सदा सरवणकर यांनी दिलं। काही गैरसमजाने समस्त महाराष्ट्राला एक माहिती दिली आणि त्यामध्ये सिद्धिविनायक न्यासाचे काही आमचे जे ट्रस्टी आहेत यांनी शासनाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये चौकशी करा अशा प्रकारची विनंती केली होती। आणि हा उल्लेख करताना नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याच्या भावना या निर्माण झाल्या आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं पत्र लिहिल्याचं मान्य करत दानचोरीचा आरोप फेटाळला, पण भाजपनं मात्र हा वाद वाढवत थेट राज ठाकरेंवर हल्ला चढवला। शिवउद्योग स्थापन करून राज ठाकरेंनी किती रोजगार दिले असा सवाल उपस्थित करत अमित साटम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे। 1996 साली या महाराष्ट्राच्या युवकांकरता रोजगार निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून जी शिवउद्योग सेना स्थापन केली होती, मायकल जॅक्सनला बोलवलं होतं, मायकल जॅक्सनला नाचवलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या चॅरिटी इव्हेंटच्या आधारावरती पैसे जमा केले होते। त्या पैशांवरती किती मराठी तरुणांना त्यांनी उद्योगधंदे दिले, किती मराठी तरुणांना त्यांनी नोकऱ्या दिल्या, किती मराठी तरुणांचं त्यांनी स्किल डेव्हलपमेंट केलं, याचं उत्तर देऊ शकत नाहीत राज ठाकरे। माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना। राज ठाकरेंनी केलेला आरोप गंभीर आहे। सिद्धिविनायकावर भाविकांची निस्सीम श्रद्धा आहे। याच श्रद्धेतनं दररोज हजारो भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लाखो रुपयांचं दान देत असतात। तेच पैसे चोरले जात असतील तर हा भाविकांचा विश्वासघात आहे। त्यामुळे सरकारनं सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीच्या या आरोपांची शहानिशा करणं गरजेचं आहे। जर खरंच दानचोरी झाली असेल तर दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सिद्धिविनायकाचे भाविक व्यक्त करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।